हा योगायोग म्हणा किंवा माझं सुदैव म्हणा, की आशा हा चित्रपट मी रिअल लाईफ ज्या आशा वर्कर आहेत, ज्यांना आपण आशाताई म्हणतो, तर त्यांच्यासोबत बसून मला हा चित्रपट पाहण्याची संधी भेटली. थिएटर अगदी फुल्ल होतं आणि मी सोडल्या सगळ्या आशा वर्कर या थिएटरमध्ये होत्या. आता याचा मला एक असा फायदा झाला, की चित्रपटामधले काही कॉमेडी सीन किंवा काही इमोशनल सीन किंवा काही सिक्वेन्स पाहत असताना त्यांच्या ज्या रिएक्शन आहेत आशा वर्करच्या त्या मला पाहता आल्या. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. आशा या चित्रपटाचा रिव्ह्यू आपण सुरू करू. चित्रपटाची कथा आहे आशा वर्कर यांच्या आयुष्याभोवती फिरणारी. मालती हे या चित्रपटातील मेन प्रोटॅगनिस्ट आहे. मालतीची भूमिका केली आहे रिंकू राजगुरू यांनी. आता ही मालती नवीन लग्न झालेली तरुणी आहे आणि ती आशा वर्कर म्हणून काम करते आणि ती जेव्हा समाजामध्ये आशा वर्कर म्हणून काम करते तेव्हा ती समाजामध्ये काही स्त्रियांना भेटते, त्यांचं प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि तेव्हाच तिला एक अशी अडचणीतली स्त्री दिसते जिला खरोखरच मदतीची गरज आहे आणि त्या स्त्रीला एका आशा वर्करनं मदत करणं हे तिचं काम आहे, तिचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य असून देखील तिला ते कर्तव्य करता येत नाही. त्याच्या मागे काय कारण आहेत हे तुम्हाला या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. या चित्रपटाचा सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट जर कोणता असेल तर तो म्हणजे चित्रपट बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. मी खूप साऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ही एक गोष्ट नोटीस केली, ती म्हणजे चित्रपट बनवण्याच्या मागे एखादी स्टोरी आपण प्रेक्षकांना चित्रपटाच्या रूपातून सांगणे हा उद्देश नसून किंवा हा उद्देश हा सेकंडरी आहे, प्रायमरी उद्देश काहीतरी वेगळाच आहे असं आपल्याला नकळत जाणवतं. तशा प्रकारची कोणती गोष्ट आशा चित्रपट पाहताना मला जाणवली नाही. आशा हा चित्रपट खरोखरच प्रामाणिकपणे बनवायचा होता मेकरला आणि त्यांनी तो बनवलाय. तो बनवत असताना काही या चित्रपटामध्ये त्रुटी मला माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू न जाणवल्या. कदाचित त्या तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न त्रुटी असू शकत नाहीत, हे माझं वैयक्तिक मत आहे. तर त्या त्रुटी कोणत्या होत्या? पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटामधले काही जे सिक्वेन्स आहे त्यामध्ये आपल्याला कमी कन्व्हिक्शन वाटतं. की उदाहरण म्हणजे जेव्हा चित्रपटाचा क्लायमॅक्स सुरू होतो तेव्हा क्रॉस कटिंग आहे. एका ठिकाणी एक सीन सुरू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी दुसरा सीन सुरू आहे. आता या क्लायमॅक्स मध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या गोष्टी आपल्याला इलॉजिकल वाटतात किंवा त्याचबरोबर त्या सीन मध्ये जे ऍक्शन होते ते देखील आपल्याला लॉजिकली बरोबर वाटत नाही. तिथं देखील रायटिंगचा काहीतरी वेगळा प्रयोग करून किंवा त्या सीनला इतर सीनने रिप्लेस करून काहीतरी असं दाखवायला पाहिजे होतं जे आपल्याला इझिली बिलिव्हेबल वाटेल असं मी म्हणतोय, कारण चित्रपट सुरू झाल्यानंतर चित्रपटाचा एक टोन आपल्याला समजतो. आता अशा चित्रपट सुरू झाल्यानंतर आपल्याला या चित्रपटाचा एक रिअलिस्टिक टोन आहे आपल्याला समजतं. त्यामुळे या चित्रपटामध्ये इलॉजिकल गोष्टी पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटल्या तर त्या थोड्याशा आपला एक्सपिरियन्स खराब करू शकतात आणि हेच या चित्रपटाबरोबर झाले. तशाच प्रकारचा आणखीन एक सिक्वेन्स आहे, तो म्हणजे एका स्त्रीला, ज्या स्त्रीला खरंच मदतीची गरज आहे त्या स्त्रीला एका ठिकाणाहून म्हणजे तिच्या घरून कुठंतरी घेऊन जायचं सुरू आहे. आता ते काय सुरू आहे ते डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण हा स्पॉइलर ठरू शकतो. तर त्या स्त्रीला तिच्या घरातून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना ज्या काही गोष्टी तुम्हाला चित्रपटामध्ये पाहायला भेटतात त्या तुम्हाला इलॉजिकल किंवा त्या तुम्हाला कन्व्हिन्स करून घ्याव्या लागतात. ते इझिली कन्व्हिन्स तुम्ही होत नाही ते पाहत असताना, कारण त्यामध्ये काही लूप होल्स आहेत. आणखीन एक निगेटिव्ह पॉईंट तुम्हाला मी लागली सांगून टाकतो, तो म्हणजे एक स्त्री आहे जिला मदतीची गरज आहे आणि तिच्या घरातले जे सीन आहे ते सीन पाहत असताना मला असं जाणवलं की या सीनचा स्क्रीन प्ले आणखीन बेटर होऊ शकला असता, त्या सीन मधले डायलॉग आणखीन बेटर होऊ शकले असते. आता या मूवीतले काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते आपण पाहूया. पहिला पॉझिटिव्ह पॉईंट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला की हा चित्रपट एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हा आपल्याला चित्रपट पाहताना जाणवतो. हा सगळ्यात महत्वाचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. दुसरा पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की चित्रपट हा ग्रामीण भागामध्ये सेट आहे आणि तो ग्रामीण भागामध्ये शूट झालाय. रिअल लोकेशन, खरोखरची घरं आणि ते रस्ते घाट वगैरे हे असल्यामुळे चित्रपट आपल्याला फ्रेश वाटतो. सिनेमॅटोग्राफी आणि कलर ग्रेडिंग चांगला आहे. सिनेमॅटोग्राफी सगळ्याच ठिकाणी चांगली आहे का तर तसं नाही. काही ठिकाणी सिनेमॅटोग्राफी अतिशय चांगली आहे, काही ठिकाणी आणखीन जास्त चांगली सिनेमॅटोग्राफी होऊ शकली आहे, परंतु तो खूप मोठा या चित्रपटातला प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणालो की सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. चित्रपटामध्ये एक कॅरेक्टर आहे जे तुम्हाला खूप साऱ्या सीन मध्ये दारू पिल्ले आणि ते नशेत आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आता ते कॅरेक्टर जेव्हा जेव्हा फ्रेम मध्ये येतं तेव्हा कॅमेरा थोडासा शेक होतोय असं तुम्हाला जाणवतं थ्रू आउट द मूवी. ज्यामध्ये ते कॅरेक्टर जेव्हा फ्रेम मध्ये येतं तेव्हा कॅमेरा असा शेक होतो हे दाखवलं गेले आणि तेच कॅरेक्टर जेव्हा क्लायमॅक्स मध्ये ते कॅरेक्टर फ्रेम मध्ये येतं तेव्हा मात्र कॅमेरा अगदी स्टील फ्रेम दाखवले आणि ह्याच्या मागे एक उद्देश असेल असं मला वाटतं. कारण ते जे कॅरेक्टर आहे जे थ्रू आउट द मूवी दारू पितय असं दाखवलंय, त्याच्या आयुष्यात देखील स्थैर्य नाही, तो थोडासा गडबडलेला माणूस आहे, परंतु क्लायमॅक्सला त्याच्या हातून एक असं कार्य घडतं ज्यामुळं त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्यावर त्याला थोडंसं प्राऊड फील व्हावं अशी मुवमेंट त्याच्या हातून घडते. असं दाखवण्यासाठी
शेवटच्या सीन मध्ये तो जो कॅमेरा आहे तो स्टेबल केलाय, तो स्टील फ्रेम आहे, असं मला एक गोष्ट मी नोटीस केली. आता चित्रपटातले जे काही कॅरेक्टर आहे, मेन प्रोटॅगनिस्ट मालतीच्या रूपात रिंकू राजगुरू, त्यानंतर तिच्या पतीच्या रूपात सायंकेत कामत, उषा नाईक, सुहास शिरसाट, दिलीप घारे, हर्षा गुप्ते, हे जे काही कॅरेक्टर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ते कॅरेक्टर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या कॅरेक्टर पैकी एक वाटावीत अशा प्रकारे लिहिले गेलेत. मूवीतलं जे म्युझिक आहे ते चांगलं आहे. पहिल्यांदा जे गाणं येतं ते गाणं छान झालंय, मला ते गाणं आवडलं. त्याचबरोबर त्याचं चित्रीकरण देखील छान झाले. चित्रपटामध्ये आणखीन एक सेकंड हाफ मध्ये गाणं येतं, ते गाणं मात्र मला जास्त भावलं नाही आणि त्या गाण्यामध्ये स्टोरी थोडीशी स्ट्रेच केली गेली असं मला जाणवलं. आता कॉमेडी सीन बद्दल बोलू. चित्रपटातील भरपूर किंवा मॅक्झिमम कॉमेडी सीन माझ्यासोबत असणाऱ्या ज्या काही आशा वर्कर होत्या त्यांच्यासाठी वर्क झाले, परंतु मला असं कुठं वाटलं की कॉमेडी निर्माण करण्यासाठी काही ठिकाणी काही सीन मध्ये जास्त डायलॉग घेतले गेलेत. बाकी चित्रपटातल्या सगळ्या कलाकारांनी चांगलं काम केलंय. काही ठिकाणी काही कॅरेक्टर थोडेसे कमी पडतात. चित्रपटामध्ये असा एक सीन आहे की एक घाट आहे, त्या घाटामध्ये एक चहाची टपरी आणि त्या चहाच्या टपरीवर रिंकू राजगुरू थांबते आणि तिथं रेडिओवर आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांची मन की बात सुरू आहे आणि त्या मन की बात मध्ये ते आशा वर्कर यांच्याबद्दल बोलतायत आणि जेव्हा ते ऐकते तेव्हा त्या रेडिओचा ते आवाज वाढवते. आता तो आवाज वाढवल्यानंतर तिथं खूप सारे लोक आहेत का तो ऐकायसाठी? तर नाही. तिथं तो चहाची टपरी चालवणार एक माणूस आहे, रिंकू आहे आणि आणखीन एक तिथं कॅरेक्टर आहे. तरी देखील ती रिंकू तो आवाज वाढवते. आता याचा अर्थ काय आहे तुम्ही लक्षात घ्या. जरी आशा वर्कर यांचं काम आणि त्यांचं कार्य या देशासाठी हे ऐकायला तिथं खूप सारे लोक जरी नसले तरी ती गोष्ट आशाला पुन्हा एकदा तिच्या मनात आशा निर्माण करण्यासाठी, तिला मोटिवेट करण्यासाठी गरजेचे आहे. म्हणून तसं ते सीन मध्ये दाखवलंय आणि तेव्हाच तिला एक गाय दिसते, ज्या गायीच्या गळ्यामध्ये लोडणं बांधलंय आणि ती जाते त्या गायीच्या गळ्यातलं लोडणं काढते आणि त्या गायीला फ्री करते. म्हणजे मेकरला आपल्याला असं सांगायचं आहे की समाजाने एखादी अशी अनावश्यक गोष्ट आपल्यासोबत बांधून ठेवली, जी गोष्ट जर आपण बाजूला सरता आली तर आपल्याला देखील आपला प्रवास सुकर किंवा आपल्या मनासारखा करता येईल. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी देखील मूवीमध्ये आहेत. मला या चित्रपटातलं लिखाण आवडलं. काही त्रुटी या चित्रपटातल्या लिखाणात मला जाणवल्या तरी देखील लिखाण चांगलं आहे. तर हा होता आशा या चित्रपटाचा रिव्ह्यू. मला असं वाटतं की आशा हा चित्रपट महिलांचा प्रॉब्लेम सांगणार आहे आणि आशा वर्कर या चित्रपटातले मेन प्रोटॅगनिस्ट आहेत. म्हणून हा चित्रपट फक्त आशा वर्करनी आणि महिलांनी न बघता पुरुषांनी देखील हा चित्रपट पाहावा, लहान मुलांनी, तरुणांनी देखील हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट तुम्हाला अगदीच खूप ग्रेट एक्सपिरियन्स जरी नाही देऊ शकला तरी हा चित्रपट तुम्हाला निराश करू शकणार नाही, कारण या चित्रपट बनवण्याच्या मागे एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा पहिल्या सीन पासून शेवटच्या सीन पर्यंत तुम्हाला जाणवतो. म्हणून मला असं वाटतं की हा चित्रपट ऍटलिस्ट वन टाइम वॉच नक्की आहे. तुम्ही जर पाहिला नसेल तर हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पहा. 2025च्या शेवटी चांगले चित्रपट मराठीत आले. 2025 हे खरंच मराठी चित्रपटासाठी चांगलं वर्ष ठरलंय. काही चांगल्या कलाकृती आपल्या समोर आले. खूप साऱ्या वाईट जशा आजपर्यंत येत राहत आहेत तशा या वर्षी देखील आल्या, परंतु चांगल्या देखील आल्या. तर उत्तर ही मूवी देखील थिएटरमध्ये अजून चालू आहे. तुम्ही जर पाहिली नसेल तर नक्की उत्तर ही मूवी जर तुम्ही पाहू शकत असाल तर प्लीज पहा. आशा ही मूवी देखील वन टाइम वॉच आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पाहू शकता आणि गोंधळ ही मूवी देखील काही थिएटरमध्ये अजून चालू आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. तर मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.